नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये आपली जी काही दुसरी घटक चाचणी घेतली जाते, त्या चाचणीसाठी या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपयोगात येणार आहेत. यामध्ये आपण मराठी, हिंदी, त्यानंतर इंग्लिश, गणित, परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत एकाच व्हिडिओच्या माध्यमातून. एकूण 15 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. आपण आपल्या वहीमध्ये या सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या सोडून प्रश्नपत्रिकांचा सराव करा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. यासारख्या अजूनही काही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यातही आपल्याला अजून सरावासाठी प्रश्नपत्रिका सहज मिळतील. चला तर मग सोडूया आपण सन 2025-26ची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका. इयत्ता 5वी मराठी द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. 2. कुंभार हा निर्मितीचा धनी. 3. माणसासारखा माणूस होईल का. त्यानंतर ब भाग असेल, एका वाक्यात उत्तरे लिहा. घरातील कचऱ्यात कोणत्या वस्तू असतात. उत्तरं तुम्ही या ठिकाणी पाहायची आहेत. दुसरा प्रश्न, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते. 3. लेखिकेचे आईबाबा कोठे जायची तयारी करीत होते. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. पहिला प्रश्न, सतत प्रश्न विचारा असे का म्हटले आहे. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. जग, दुनिया, निर्मळ, स्वच्छ. विरुद्धार्थी शब्द लिहा. आरोग्य, अनारोग्य, गरीब, श्रीमंत. लपलेले शब्द सांगा. आठवण, आठ, आव, आन, आठव, वन. आजकाल, आज, काल, जल, काज. पुढची प्रश्नपत्रिका बघा. द्वितीय घटक चाचणी हिंदी, इयत्ता 5वी, गुण 15. प्रश्न पहिला, कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो. पहिलं, साइकिल गांव का लोकप्रिय वाहन है. 2. शहर में मकान कई मंजिलें है. 3. दोनों भाइयों में बड़ा प्रेम था. 4. किसी नदी के किनारे एक बीज पड़ा था. और 5. 3 जनवरी बालिका दिवस है. ब भाग बघा. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्यों में लिखो 5 अंकों के लिए. पहला प्रश्न, जीवन किसका नाम है. चलने का. दूसरा, सावित्रीबाई कौन थी. शिक्षिका. चिड़िया को बीज ने क्या कहा. गढ़ने दो. मोहनपुर गांव के लोग क्या करते थे. खेती. 5. सब बच्चे किसके घर खेलने के लिए एकत्रित हुए थे. वर्ष. प्रश्न दूसरा, विरुद्धार्थी शब्द लिखो. आगे, पीछे, दिन, रात, अधिक, कम. सुखी, दुखी. लिंग पहचानो. तीसरा प्रश्न, पेड़, पुल्लिंग, किताब, स्त्रीलिंग, बुंदे, स्त्रीलिंग. पुढचा विषय इंग्लिश. स्टँडर्ड 5th, सेकंड युनिट टेस्ट, इंग्लिश, मार्क्स 15. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक. बघा, या ठिकाणी 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आपल्याला. त्या ठिकाणी अचूक शब्द टाकून दाखवलेला आहे आपण, तशाच पद्धतीने लिहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला राईट साऊंड वर्ड्स उदाहरण दिलेले, त्या पद्धतीने आपल्याला साऊंड वर्ड्स लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा.
कोणत्याही कवितेच्या 4 ओळी लिहायच्या आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला बागेतील 5 वस्तूंची नावं लिहायची आहेत. पुढची प्रश्नपत्रिका बघा. द्वितीय घटक चाचणी, गणित, 15 गुणांची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा 4 गुणांसाठी. त्यानंतर ब भाग, 12 तासाच्या आणि 24 तासाशी जोड्या लावायच्या आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला किती रुपये आणि किती पैसे ते लिहायचे आहेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये दिलेलं उदाहरण सोडवायचे या पद्धतीने. प्रश्न तिसऱ्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. एका गोणीत 40 किलो 300 ग्रॅम भाजीपाला आहे. त्यात 17 किलो 700 ग्रॅम बटाटे आहेत, 13 किलो 400 ग्रॅम कोबी आहे, तर उरलेले कांदे किती आहेत? बघा, आधी बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची आणि कांद्यांची संख्या काढायची. उरलेले कांदे आहेत 9 किलो 200 ग्रॅम. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथची प्रश्नपत्रिका 15 गुणांची. क्वेश्चन 1, कंप्लीट द टेबल 6 गुणांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर 2 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला प्राईम नंबर्स लिहायचे आहेत 1 ते 10 मधले. त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका परिसर अभ्यास, द्वितीय घटक चाचणी 15 गुणांची. प्रश्न पहिला, चुकीबरोबर ते लिहा. 1, पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. बरोबर. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. चूक. उन्हाळ्यात वाळून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. चूक. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. चूक. प्रश्न दुसरा आपला असेल 8 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1, वाहतुकीच्या विविध साधनांची नावे लिहा. दुसरा आहे, संगणकामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला. तिसरा आहे, बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. चौथा प्रश्न आहे, प्रसारमाध्यमांचे विविध प्रकार सांगा. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला असेल, खालीलपैकी मध्ययुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथ्स आणि परिसर अभ्यासची द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका आपल्या चालू वर्षासाठी आहेत. व्यवस्थितरित्या सराव करा. काही अडचण आल्यास कमेंट करा. थँक्यू.